धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्षांनी कमरेला शेला बांधून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. पण सध्या धुळ्याच्या राजकीय आकाशात एक विचित्र शांतता आहे. ही शांतता वादळापूर्वीची आहे की रणनीतीचा भाग? कारण परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उमेदवारी अर्जाची विक्री विक्रमी वेगाने सुरू आहे. पण गंमत म्हणजे अर्ज दाखल करायला कोणीच पुढे येत नाहीये. अर्ज विक्रीचा आकडा 1000 पार गेलाय, पण इन्कमिंग बॉक्स मात्र रिकामे आहेत. नेमकं काय घडतंय धुळ्यात? महायुती आणि महाविकास आघाडीचे घोडे कुठे अडकले आहेत आणि शेवटच्या काही तासात काय महानाट्य घडणार आहे, याच विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या धुळे महापालिका विशेष रिपोर्टमध्ये. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सुरुवात करूया सर्वात मोठ्या बातमीने. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन आता 3 दिवस उलटले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. जर आपण आकडेवारी पाहिली तर ती धक्क करणारी आहे. गेल्या 3 दिवसात तब्बल 1254 उमेदवार अर्जांची विक्री झाली आहे. होय, आकडा नीट ऐका. 1500हून अधिक अर्ज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विकत घेतले आहेत. पण या नाण्याला दुसरी बाजू आहे. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज विकले गेले असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा झालेला किंवा दाखल झालेला अर्ज किती? तर उत्तर आहे 0. तिसरा दिवसाचा सूर्य मावळला तरीही पाटी कोरीच राहिली आहे मित्रांनो. एकदा जरा आकडेवारीवर नजर टाकूया. पहिला दिवस 227 अर्जांची विक्री झाली आहे. दुसरा दिवस 546 अर्ज विकले गेले आहेत. मग तिसरा दिवस 411 अर्जांची विक्री आतापर्यंत झाली आहे. असे एकूण 1254 अर्जांचे गठ्ठे इच्छुकांच्या घरी पोहोचले आहे. पण निवडणूक कार्यालयातील अर्ज स्वीकारणारे बॉक्स मात्र रिकामेच आहेत. महापालिकेने शहरात 6 ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. अधिकारी वाट पाहत बसले आहेत, पण मुहूर्त काही सापडत नाहीये. यामागे नक्की कारण काय? भीती, अंधश्रद्धा की तिकीट वाटपाचा घोळ? चला समजून घेऊया. या सस्पेन्सचं मुख्य कारण आहे मोठ्या पक्षांमधील जागा वाटपाचा न सुटलेला तिढा. सर्वात आधी बोलूया सत्ताधारी महायुतीबद्दल. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुकीसाठी सज्ज आहेत, पण त्यांच्या उमेदवारांची यादी अद्याप गुलदस्त्यात आहे. धुळ्याचे वातावरण तापलेले असताना निर्णयाचे सूत्र मात्र मुंबईत हलवण्यात आले आहेत. भाजपाच्या कोर कमिटीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की युतीचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर नाही तर वरिष्ठ पातळीवर म्हणजे थेट मुंबईत होणार आहे. सर्व इच्छुकांचे डोळे आता मुंबईकडे लागले आहेत. 26 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उमेदवारांची पहिली यादी येईल अशी शक्यता होती. अनेकांनी तर फटाके फोडण्याची तयारीही केली होती. पण 26 डिसेंबर रात्री उशिरापर्यंत यादी काही आली नाही आणि इच्छुकांचा जीव टांगणीला लागला. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात नेमक्या कोणत्या प्रभागात कोण लढणार यावर अजूनही खलबत सुरू आहे. जोपर्यंत मुंबईवरून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत स्थानिक नेते अर्ज भरण्याच्या धाडस करू शकतील नाही. दुसरीकडे विरोधकांची व्यवस्था ही काही वेगळी नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे प्रमुख पक्ष आहेत. विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे देखील एकत्रित निवडणूक लढवण्याच्या चर्चांमध्ये आहेत. या चारही पक्षांनी आम्ही सोबत लढणार अशी घोषणा तर केली आहे, पण कोण कुठे लढणार या प्रश्नांचे उत्तर अजूनही कोणाकडेच नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप जैसे ते स्थितीत आहे. एकाच प्रभागावर काँग्रेसचा दावा आहे तर त्याच प्रभागावर ठाकरे गटाचे शिवसैनिक हक्क सांगत आहेत. काही ठिकाणी मनसेला जागा हवी आहे. मित्र पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने अधिकृत उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म मिळत नाहीये आणि जोपर्यंत हातात एबी फॉर्म येत नाही तोपर्यंत अर्ज भरून काहीच उपयोग नाही. त्यामुळे आघाडीचे इच्छुक उमेदवार अर्ज विकत घेऊन खिशात पेन ठेवून तयार आहेत. पण दिल्ली किंवा मुंबईवरून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ते निवडणूक कार्यालयाची पायरी चढायला तयार नाहीत. या राजकीय साठमारीत दोन पक्ष मात्र अतिशय शांतपणे आपली रणनीती आखत आहेत. ते म्हणजे समाजवादी पार्टी आणि एमआयएम. या दोन्ही पक्षांनी जाहीर केले आहे की ते स्वबळावर लढणार आहेत. म्हणजेच ते ना महायुती सोबत आहे ना महाविकास आघाडी सोबत. पण गंमत अशी आहे की त्यांनीही अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.
ते सर्व जागा लढवणार आहेत की निवडक प्रभागांमध्ये हे अद्याप स्पष्ट नाही. एमआयएम आणि समाजवादी पार्टीची भूमिका या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकते, कारण ज्या प्रभागांमध्ये चुरशीची लढत आहे तिथे हे पक्ष कोणाची मते खाणार, यामुळे भाजपला फायदा होणार की काँग्रेसला फटका बसणार याची गणिते सध्या मांडली जात आहेत. अनेक अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सुद्धा या पक्षांच्या यादीकडे डोळे लावून बसले आहेत. जर मोठ्या पक्षांनी तिकीट नाकारले तर ते इच्छुक एमआयएम किंवा सपाच्या तिकिटावर नशीब आजमावू शकतात. आता आपण जरा ग्राउंड लेव्हलची परिस्थिती पाहूया. निवडणूक आयोगाने प्रभाग निहाय अर्ज विक्री आणि स्वीकृतीची व्यवस्था केली आहे. प्रभाग क्रमांक 3, 9, 10 आणि 11 मध्ये सर्वाधिक चुरस पाहायला मिळते. इथे अर्जाची मागणी प्रचंड आहे, मात्र आता वेळेचे गणित खूप महत्वाचे झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हातात अवघे 4 दिवस उरले आहेत, त्यातही रविवारची सुट्टी आहे. याचा अर्थ असा की प्रशासनाकडे काम करण्यासाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक आहे. सध्या कार्यालय रिकामे आहेत, पण शेवटच्या 2 दिवसात काय होणार याची कल्पना तुम्ही करू शकता. जेव्हा सर्वच पक्षांच्या याद्या एकाच वेळी जाहीर होतील तेव्हा निवडणूक कार्यालयावर उमेदवारांची अक्षरशः झुंबड उडणार आहे. हजारो उमेदवार, त्यांचे समर्थक, रॅली आणि घोषणाबाजी यामुळे शेवटच्या 48 तासात धुळे शहरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी परीक्षाच असणार आहे मित्रांनो. थोडक्यात काय तर धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या वेट अँड वॉच अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे 15,000 अर्जाची विक्री झाली आहे, तर दुसरीकडे अर्जपेटी रिकामी आहे. महायुती असो व महाविकास आघाडी, जागा वाटपाचा तिढा आणि बंडखोरीची भीती यामुळे सर्वच पक्ष सावध पावले टाकत आहे. येत्या 2 दिवसात मुंबईत काय निरोप येतो यावर धुळ्याचं राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. मित्रांनो, उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हा सस्पेन्स आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या प्रत्येक घडामोडीवर आमचे बारीक लक्ष आहे. जसा पहिला अर्ज दाखल होईल किंवा पहिली यादी जाहीर होईल ती बातमी आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणूनच बोल एम एचच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.